आपले लोकप्रिय मुख्यमंत्री, गोरगरिबांचे कणवाळू, महाराष्ट्राच्या हिताची काळजी घेणारा देवेंद्र फडणवीस साहेबांचा, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। ये देश ये मेरा वतन, मी आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करावा। आपले लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। बस अमन वो एक अकेला चल पड़ा, मैं उसकी ही कतार हूँ। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो। वो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की। वादा किया है खुद से अब कूड़ा नहीं फैलाऊंगा। बहुमोल मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभणार आहे। यानंतर मुख्यमंत्री महोदयांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत। अचूक ज्ञान आणि अमोघ वाणी ही तर तुमची ख्याती, महाराष्ट्राच्या कडे कपारी तुमची दिगंत कीर्ती, जनहित तुमचा मार्ग एकला धोरण भविष्यवादी, पिढ्या उद्याच्या बलशाली होवो ही तर त्याची नांदी। तमाम रायगड वासियांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज, आपुल्या कपाळी सदैव राहो महाराष्ट्राचा सरताज, महाराष्ट्राचा सरताज। सन्मान्य महाराष्ट्राचे कर्तबगार तडफदार मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार, केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या सोबत त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि रेकॉर्ड मताने 7व्यांदा जे या रायगडमधनं निवडून येणार आहेत ते श्री अनंत गीतेजी, पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी, माजी मंत्री रविशेठ पाटील, ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, माझे सहकारी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, देवेंद्र साटमजी, महेश बालडीजी, जगदीश गायकवाडजी, किशोर जैनजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासप, त्याचप्रमाणे रिपाई या आपल्या सगळ्या महायुतीचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, आता गीते साहेब आपल्या भाषणामध्ये म्हणत होते की तटकरे रोज विचारतात गीतेंनी काय केलं, गीतेंनी काय केलं। गीते साहेब तुम्ही मनावर घेऊ नका, कारण जे तटकरे करू शकतात ते तुम्ही कधीच करू शकत नाही, हे या रायगडातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे। गीते साहेब एक सुसंस्कृत चेहरा आहे, गीते साहेब एक प्रामाणिक चेहरा आहे, गीते साहेब एक काम करणारा चेहरा आहे। गीते साहेबांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, हे गेले अनेक दशकं या ठिकाणी करून दाखवलं आहे। त्यामुळे ज्यांच्या ठाई केवळ राजकारण आहे आणि राजकारणातनं सत्ता, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित होऊन जे लोक या ठिकाणी काम करतात, त्यांनी गीते साहेबांना किती प्रश्न विचारले तरी त्याचं उत्तर हे 23 मेला या रायगडची जनता मतपेटीतनं त्यांना देईल, हा विश्वास मला या निमित्ताने वाटतो। बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही दिल्लीची निवडणूक आहे, गल्लीची निवडणूक नाही आहे। या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील याचा निर्णय करणारी निवडणूक आहे। या देशाला विकासाकडे कोण घेऊन जाऊ शकतं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे। आणि म्हणून एकीकडे 50-60 वर्षाची कारकीर्द आपण बघितली आहे, अनाचार, दुराचार, अत्याचार, भ्रष्टाचार याने ओतप्रोत असलेली कारकीर्द, आणि दुसरीकडे 5 वर्षामध्ये
या देशातल्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारी मोदीजींची कारकीर्द आपण बघितली आहे। खरं म्हणजे लढाई काय आहे, कुठली लढाई आहे या ठिकाणी, कोणाशी लढाई आहे या ठिकाणी? एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे, त्यांचे कॅप्टन हे मैदानात उतरले, ओपनिंग बॅट्समन म्हणून मीच जातो म्हणाले, म्हाळामध्ये घोषणा केली, पॅड बांधले, हेल्मेट लावलं, बॅट हातात घेतली, विकेटवर गेले आणि 7व्या दिवशी सांगितलं आता ओपनिंग बॅट्समन नाही, मी 12वा गडी म्हणून पॅव्हेलियन मध्ये परत जातो, आता मी खेळतच नाही। अरे तटकरे साहेब, कॅप्टनच खेळू शकले नाही तो तुम किस खेत की मुली हो, तुम्ही काय या ठिकाणी खेळणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था इतकी विचित्र आहे, या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक कन्फ्युज पक्ष की ज्या पक्षाचं ध्येय आणि धोरण एकच आहे, भ्रष्टाचार करायचा आणि त्यातनं सत्ता मिळवायची। पण आता तो जमाना गेला, आता राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी कोणीही मतदान करणार नाही आहे। आणि यांच्यासोबत खरंच आहे विनाशकाले विपरीत बुद्धी म्हटलंय, शेकाप यांच्यासोबत गेला। शेकाप हा पक्ष एकेकाळी शेतकरी कामगारांचा पक्ष होता, पण आता माझं मत असं आहे की शेकापनं आपलं नाव बदलावं आणि भाकाप करावं, म्हणजे भांडवलदार कारखानदार पक्ष। आता याचा न शेतकऱ्याशी संबंध राहिला न कामगाराशी संबंध राहिला, हा भांडवलदारी पक्ष झालाय। आता केवळ भांडवलदारांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष, अशा प्रकारची शेकापची अवस्था आहे। त्यामुळे हे दोघं कितीही एकत्रित आले तरी काहीही फरक पडणार नाही। आणि या ठिकाणी तीन तिघाळा काम बिघाळा यांच्यासोबत काँग्रेस, ते तर अजूनच विचित्र काम आहे। तुम्हाला माहिती आहे राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते, ही जी महाखिचडी तयार झाली आहे ना देशामध्ये, या महाखिचडीचे नेते, महाआघाडी म्हणतात ते, पण महाआघाडी वगैरे नाही आहे, ही महाखिचडी आहे। या महाखिचडीचे नेते राहुल गांधी यांची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट आहे। तर रोज नवीन नवीन स्टेटमेंट करतात। आता त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू। आता माझा त्यांना नेहमीच सवाल आहे, राहुलजी तुमचे पणजोबा चांगला व्यक्ती होता, देशाचे पंतप्रधान झाले, गरिबी हटली नाही। तुमची आजी आली, गरिबी हटली नाही। तुमचे वडील आले, गरिबी हटली नाही। तुमची आई आली, गरिबी हटली नाही। आता तुम्ही काय खाऊन या ठिकाणी गरिबी हटवणार आहे? बंधू भगिनींनो, केवळ या ठिकाणी नारे द्यायचे, याच्या पलीकडे यांनी काही केलं नाही। म्हणाले आमची महाखिचडी निवडून आली तर आम्ही गरीबाला 72,000 रुपये देऊ। अरे कोणत्या गरीबाला देणार आहे, कुठलं देणार आहे, काही माहिती नाही। त्यांना विचारलं, म्हणाले तुम्ही म्हणता 72,000 रुपये देऊ, कुठलं देणार आहे? उत्तर देता आलं नाही। बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, म्हणाले अहो तुम्ही अर्थमंत्री होता चिदंबरम, हे म्हणतात आमची महाखिचडी निवडून आल्यानंतर या ठिकाणी आम्ही 72,000 रुपये गरीबाला देऊ, सांगा कुठल्या गरीबाला देणार आहे, सांगा कसे देणार आहे? चिदंबरम म्हणाले हे काय गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात अजून येणार आहे, तो आला की मी देऊन टाकू। तुमच्या बापाचाच माल आहे, आला की देऊन टाकू। अरे मोदींनी या ठिकाणी काळ्या पैशावर कारवाई करून देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा आणि मग तुम्ही सांगायचं 2-3 वर्षात देऊन टाकू। अरे पैसा या ठिकाणी तिजोरीत आणणारे मोदी आहेत आणि गरीबाचा विचार करणारे मोदी आहेत। हा पैसा मोदीच गरीबाला देतील। तुम्हाला जेव्हा संधी दिली होती त्यावेळेस तुम्ही कोणाचं भलं केलं? आपल्या नेत्यांचं आणि चेल्या चपाट्यांचं भलं केलं। सामान्य माणसाचा विचार हा तुम्ही कधीच केला नाही। त्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकत नाही। पण यांच्या घोषणा उधारीच्या घोषणा म्हणजे कसं, एखाद्या व्यक्तीला विचारलं बाबा रे तुला 1 लाखाचं कर्ज दिलं, हे कर्ज परत कसं करणार? तर म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडी होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्यांना 16 अंडी होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, मग त्यांना 64 अंडी होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील, अशा 640 कोंबड्या झाल्या की त्या विकतून तुमचा पैसा परत करतो। हे काँग्रेस राष्ट्रवादीची आश्वासनं, अशी कोंबड्या विकण्याची, अंडी विकण्याची आश्वासनं आहे जी यांनी कधीच पूर्ण केली नाही आणि जीवनात कधीच पूर्ण करणार नाही। अशा प्रकारची भाषणं देतात
बघा यांच्या भाषणांमध्ये फक्त मनोरंजन असतं. दोनच गोष्टी, एक तर इलाल बेल मनोरंजन, नाहीतर मग मोदीजींना विरोध, मोदीजींवर टीका करायची, दुसरं काय नाही. जो उठतो तो मोदीजींवर टीका करतो. यांना इतके जळी स्थळी काष्टी पाषाणी मोदीजी दिसतात. मला तर सांगितलं की हे जे नेते आहेत ना, हे अचानक रात्री दचकून उठतात, घामाघूम होतात आणि मोदी मोदी ओरडायला लागतात, कारण स्वप्नात यांना आता मोदी दिसून राहिलाय, अशी यांची अवस्था झाली आहे. यांची भाषणं म्हणजे इतकी मजेदार भाषणं आहे बंधू भगिनींनो, इतकी मजेदार भाषणं आहे. मी तर म्हटलं जसं टीव्हीवर सिरियल असतं, टीव्हीच्या सिरियलच्या आधी एक सूचना येते, या सिरियल मधले पात्र काल्पनिक आहे, यातलं कथानक काल्पनिक आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, विश्वास ठेवला तर आपल्या जबाबदारीवर विश्वास ठेवा, आम्ही केवळ मनोरंजनाकरता दाखवतो. तसंच यांच्या भाषणाच्या आधी काही दिवसांनी टीव्हीवाले लिहितील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही ठेवला तर तुमच्या भरोशावर ठेवा, आम्हाला जबाबदार मानू नका, आम्ही केवळ मनोरंजनाकरता यांची भाषणं दाखवतोय. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. बंधू भगिनींनो, या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खरी लढाई जर कोणी लढलं असेल तर ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये आपण बघा, एक एक कार्यक्रम या ठिकाणी जो त्यांनी केला, मग जनधन सारखी योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत पहिल्यांदा 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. हे 34 कोटी कोण होते? जे बँकेच्या दारात गेले तर चपराशी देखील त्यांना एंट्री देत नव्हता, अशा 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. कोणीतरी म्हणाला खातं मिळाल्याने कोणी श्रीमंत होतं का? पण हे खातं याकरता त्यांना दिलं की ज्यावेळेस राजीव गांधीजी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस राजीव गांधी असं म्हणायचे, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसाला केवळ 15 पैसे मिळतात, 85 पैसे भ्रष्टाचार, दलाल आणि व्यवस्था खाऊन टाकते. मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाणे दूंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा 5 वर्षामध्ये जनधनच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या खात्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये मोदीजींनी टाकले. मध्यस्थ नाही, दलाल नाही. आज तुम्ही बघा, शेतीची योजना असेल पैसा खात्यामध्ये, मदतीची योजना असेल पैसा खात्यामुळे, दुष्काळाची योजना असेल पैसा खात्यामध्ये, या ठिकाणी तुफान आलं त्याची योजना असेल पैसा खात्यामध्ये, शौचालय असेल पैसा खात्यामध्ये, घरकुल असेल पैसा खात्यामध्ये, सामाजिक न्यायाची योजना असेल पैसा खात्यामध्ये, सगळा पैसा खात्यामध्ये. आता कोणी या ठिकाणी तहसीलदार नाही, तलाठी नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी दलाल नाही, कोणी मध्यस्थ नाही, थेट सगळा पैसा हा सामान्य माणसाच्या खात्यामध्ये. भ्रष्टाचारी व्यवस्था संपवून मोदीजींनी नवीन व्यवस्था या ठिकाणी सुरू केली. आज बघा, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी या देशामध्ये मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी या देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, 55% कुटुंबांकडे शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना बाहेर जाण्याकरता एकतर संध्याकाळची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवायच्या आधी जावं लागायचं. दिवसभरात जाण्याची वेळ आली तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागायचा. मोदीजींनी केवळ 5 वर्षामध्ये 45% आज 98% घरांमध्ये शौचालय त्या ठिकाणी बांधलं. आज आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी लज्जा रक्षणाची पर्वा करावी लागत नाही. हे मोदीजींनी करून दाखवलेलं काम आहे. आज तुम्ही बघा, उज्ज्वला सारखी योजना आली. उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी 13 कोटी कुटुंबांना गॅस मिळाला. या कुटुंबांमध्ये चुलीवर स्वयंपाक होत होता. मोदीजी म्हणाले, ज्या वेळेस एक आमची माय माऊली चुलीवर स्वयंपाक करते, दर दिवशी तिच्या शरीरात इतका धूर जातो, एखादा व्यक्ती जर 300 बिड्या पिला तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरामध्ये रोज जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. आणि म्हणून या माय माऊलीला धुरापासून मुक्ती देण्याकरता 13 कोटी घरांमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं उज्ज्वलाचा गॅस देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आपण बघितलं
प्रधानमंत्री आवास योजनेतनं कोट्यावधी लोकांना घर मिळाले. आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख घराची निर्मिती आपण करतोय. 5 लाख घरं पूर्ण केलेत. शहरात 5 लाख घरं अजून आपण बांधतोय. ज्याचा जो प्लॉट नाही त्याला प्लॉट खरेदी करून देतोय. ज्याचं अतिक्रमण असेल ते नियमित करून देतोय. शहरातली झोपडपट्टी असेल मालकी हक्काचा पट्टा देतोय. कच्चं घर असेल बांधण्याकरता 2 लाख रुपये देतोय. तो जर बांधकाम कामगार असेल बांधण्याकरता 4.5 लाख रुपये देतोय. या ठिकाणी गरिबाला अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत अधिकार देण्याकरता मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली आणि गरिबाला घर देण्याचं काम सुरू झालं. आयुष्यमान भारत सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत. ऑपरेशन करायचं असेल मोफत. ओपीडी असेल मोफत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हॉस्पिटलची फी मोफत. औषध पाहिजे असेल तर औषध मोफत. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांचे ऑपरेशन मोफत या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून झाले आणि गरिबाला आधार त्या ठिकाणी मिळाला. आज आमचा जो छोटं काम करणारा हात ठेलेवाला आहे, आमचा गवंडी आहे, घरकाम करणारी बाई आहे, यांना श्रमेव जयते योजनेच्या माध्यमातून 60व्या वर्षानंतर 3000 रुपयाचं पेन्शन देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. आमच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला. शेतकऱ्यांना आज कुठल्याही जगाच्या देशामध्ये पेन्शन नाही, पण मोदीजींनी सांगितलं आपलं सरकार निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना देखील पेन्शन देण्यात येईल. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा पहिला देश आपला भारत देश आहे. आज आपण बघितलं मोदीजींच्या नेतृत्वात विकासाची कामं बघा, रस्ते बघा. आताच या ठिकाणी गीते साहेबांनी सांगितलं कशा प्रकारे हा मुंबई गोवा महामार्गाचं काम होत आहे. आमच्या गडकरी साहेबांनी कशा प्रकारे या कामाला चालना दिली आहे. आपल्याला माहिती आहे की पळसपे ते इंदापूर रस्त्या काय परिस्थिती होती. गेल्या सरकारच्या काळात तेवढा पॅच त्यांनी हातामध्ये घेतला, इतका भ्रष्टाचार केला, त्या रस्त्याचा ठेकेदारही पळून गेला आणि इतके कोर्ट कच्चे झाले. पण ते सगळे दूर करून गडकरी साहेब असतील, गीते साहेब असतील, आमचे पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि या प्रयत्नाच्या माध्यमातून आज या रस्त्याचं काम इतक्या वेगानं चाललं आहे की मला विश्वास आहे येत्या काळामध्ये एक सुंदर रस्ता, एक वेगवान रस्ता या कोकणाला या ठिकाणी मिळणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आज अनेक रस्ते झाले. मी या ठिकाणी हेलिपॅडवरनं येत होतो तर एका ग्रामपंचायतीजवळ लोकांनी मला अडवलं आणि मला त्यांनी त्या ठिकाणी माझा सत्कार केला. मी विचारलं कशा करताय. ते म्हणाले इतक्या वर्षाची मागणी होती पण रस्ता होत नव्हता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी, आमच्या पालकमंत्र्यांनी तुम्हाला निवेदन दिलं आणि तुम्ही हा रस्ता करून दिला. हे काम आज या ठिकाणी होत आहे. आज बघा देशामध्ये पहिल्यांदा जे आमचे मासेमारी करणारे लोक आहेत यांचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला आणि देशामध्ये पहिल्यांदा मत्स्य व्यवसायाच्या संदर्भातलं मंत्रालय हे मोदीजींनी सुरू केलं. आणि केवळ मंत्रालय सुरू केलं नाही तर ज्याप्रमाणे शेतकऱ्याला कृषी कर्ज मिळतं आणि त्याला कृषीचा दर्जा आहे, त्याचप्रमाणे आता मासेमारीला कृषीचा दर्जा देऊन त्यालाही शेतकऱ्याप्रमाणे कर्ज मिळेल, बिनव्याजी कर्ज मिळेल. हा निर्णय या देशात पहिल्यांदा कोणी घेतला तर तो आमच्या मोदीजींनी घेतला. आज आपण बघितलं असेल या पेण भागामध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विविध विकासाची कामं केली. पेण अर्बन बँकेचा विषय असेल, मी सातत्याने पाठपुरावा करून अनेक बैठका घेऊन आता ही जमीन सिडकोनी घ्यावी आणि त्या माध्यमातून इथल्या लोकांना पैसे मिळावे याकरता आपण कारवाई सुरू केली. मगाशी ज्या प्रकारे सांगितलं वाशी, वडखळ, खारेपाट या योजनेसाठी 30 कोटी रुपये आपण MMRDA दिले आणि आता तर हा तालुकाच आपण MMRDA मध्ये घेतलाय. रविशेठ तुम्ही म्हणालात 100 कोटी, अरे कशाला काळजी करता. आता 10,000 कोटी रुपयाचं MMRDAचं बजेट हे तुमच्या पाठीशी या ठिकाणी आम्ही उभं केलं आहे. तुम्ही बघा या MMRDAला कधीही सवय नव्हती गावांमध्ये, तालुक्यांमध्ये पैसे खर्च करण्याची. मी MMRDAचा प्रमुख झालो, मी सांगितलं ही काय बँक आहे का, तुम्ही बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करून ठेवता, लोकांच्या कामा करताय पैसे द्या. आणि शेकडो कोटी रुपये या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून दिले. आज आपण बघा
पिण्याच्या पाण्याच्या योजनेला MMRDA कधीही पैसा देत नव्हती. या पेनच्या योजनेला ज्याचा गीते साहेबांनी उल्लेख केला, या ठिकाणी आपण MMRDAतनं पैसा दिला. त्यामुळे पैशाचा आता चिंता नाहीये. विकासाची जी कामं आहेत ती कामं निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि यासोबत हे देखील खरं आहे की बांध बंदिस्तीमुळे जे काही आमच्या शेतीचं नुकसान त्या ठिकाणी होत होतं, त्याही संदर्भात आपण निर्णय घेतले. एकीकडे बांध बंदिस्ती ठीक करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरीकडे झालेलं जे नुकसान आहे ते नुकसान नैसर्गिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भातला निर्णय आपण घेतला. मगाशी आपल्या पालकमंत्र्यांनी सांगितलं, आमच्या भात शेती करणाऱ्यांना एकीकडे MSP तर वाढवलीच, पण देशामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने सांगितलं जेवढी भाताची खरेदी आम्ही करू 500 रुपयाचा बोनस आम्ही त्याच्यावर देऊ. आणि आज हा 500 रुपयाचा बोनस देण्याची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये आपण केली. तुम्ही या ठिकाणी रवींद्र चव्हाणजी, आमच्या हाताला काम मिळालं पाहिजे, पलायन थांबलं पाहिजे, हा विचार या ठिकाणी मांडला. खरं म्हणजे आमच्या प्रशांत ठाकूरांनी सिडकोचं चेअरमन झाल्यानंतर एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि सिडकोच्या माध्यमातून पहिली इंडस्ट्रियल टाउनशिप ही याच मतदारसंघामध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, 50,000 नाही 1,00,000 तरुणांच्या हाताला या इंडस्ट्रियल टाउनशिपच्या माध्यमातून या ठिकाणी काम मिळेल. हा रायगड जिल्हा आम्ही बदलतोय. विमानतळ असेल, रस्त्याचं जाळं असेल, आज ज्या प्रकारे आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करतोय, गीते साहेबांनी सांगितलं रेल्वेचे मार्ग सुरू करतोय. येत्या काळामध्ये मुंबईची कनेक्टिव्हिटी अशा प्रकारे या ठिकाणी वाढणार आहे. जसा एखादा व्यक्ती बांद्र्याला राहणारा हा साऊथ मुंबईत पोहोचतो, तशाच प्रकारे या ठिकाणी रायगडमध्ये पेणमध्ये राहणारा व्यक्ती देखील सहज मुंबईला पोहोचू शकेल. ही व्यवस्था रस्ते, रेल्वे आणि वॉटरवे या मार्गातून आपण करतोय आणि इथलं सगळं चित्र या ठिकाणी बदलण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ना, ही विकासाची निवडणूक आहे. ही निवडणूक गरीबाला मदत करण्याची निवडणूक आहे, पण त्यासोबत ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. या देशामध्ये या देशाचं मान सन्मान मोठा झाला पाहिजे. हा देश सुरक्षित राहायला पाहिजे, आतंकवादापासून मुक्त राहायला पाहिजे. मोदीजींनी या देशाला जर काही देणगी दिली असेल, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या भाषेचा आहे, हे मोदीजींनी विचारलं नाही. एकसंघ भारताची निर्मिती मोदीजींनी केली, पण त्यासोबत या भारतामध्ये आज पाकिस्तानी अतिरेकी या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न करतात. त्याला देखील खंबीरपणे तोंड देण्याचं काम हे मोदीजीच्या माध्यमातून झालं आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये पाकिस्तानी अतिरेकी शिरले. या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट केले, गोळीबार केला, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं? देशातही तेच होते, मुंबईतही तेच होते, महाराष्ट्रातही तेच होते. केवळ आणि केवळ पाकिस्तानचा निषेध केला. मग तीव्र शब्दात निषेध केला. मग युनायटेड नेशन मध्ये जाऊन भाषण केलं. म्हणाले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश, आमच्या देशात येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही जरा त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जायचं आणि म्हणायचं बापू बापू बंडू मला मारतो, तुम्ही येऊन त्या बंडूला रागवा. अरे 125 कोटीचा देश, या देशाच्या प्रधानमंत्र्यामध्ये ही हिम्मत नव्हती की उभा राहिले आणि सांगेल खबरदार पाकिस्तान, जर माझ्या देशामध्ये बॉम्बस्फोट केला तर तुझ्या देशामध्ये घुसून तुला मारीन, हे सांगण्याची हिम्मत देखील या देशामध्ये नव्हती. पण बंधू भगिनींनो, परिस्थिती बदलली. 2016 साली उरीमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी घुसून आमच्या जवानांना शहीद केलं. आमचे जवान शहीद झाले. मोदीजींनी सेनेला सांगितलं अरे आमच्या जवानाच्या रक्ताचा मोल काय आहे हे यांना कळलं पाहिजे. हा जुना भारत नाही आहे, यांना समजलं पाहिजे. हा घुसून उत्तर देणारा भारत आहे हे या पाकळ्यांना समजलं पाहिजे. आणि भारताच्या जाबाज सेनेनं पाकिस्तान मध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे मोडून काढले, आतंकवादी मारून टाकले. आमची सेना परत आली. आमच्या एका सैनिकाला खरचटलं देखील नाही. त्या दिवशी जगाला लक्षात आलं
की जगाच्या पाठीवर आता एक नवीन भारत उभा झाला आहे. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ 2 देश होते, अमेरिका आणि इस्रायल. ज्या देशाबद्दल बोललं जायचं, यांच्या सैनिकाला जर कोणी हात लावला तर हे देश त्या ठिकाणी घुसून मारतात. पण आता त्या मालिकेमध्ये 3ऱ्या देशाचं नाव सामील झालं. तो देश म्हणजे माझा भारत, माझा हिंदुस्थान हा आता त्या मालिकेमध्ये सामील झालाय. बंधू भगिनींनो, एकीकडे आमचं सैन्य शौर्य दाखवतं, पण हा पाकिस्तान सारखा देश कुत्र्याच्या शेपटी सारखा, ही कुत्र्याची वाकडी शेपटी, वाकडी ती वाकडीच. यांनी पुलवामा मध्ये पुन्हा आक्रमित केलं. पुलवामा मध्ये शिरून त्या ठिकाणी आमच्या 40 CRPFच्या जवानांना शहीद केलं. मोदीजींनी सैन्याला सांगितलं, आता पुरे झालं, आता सहन करायचं नाही, आता चर्चा करायची नाही, तुम्हाला पूर्ण अधिकार देतो. कोणत्या दिवशी जायचंय, कसं जायचंय, किती वाजता जायचंय तुम्ही ठरवा, पण या ठिकाणी बदला घ्या. या भारताची सेना ही जाबाज सेना आहे. ही सेना थकत नाही, ही झुकत नाही, ही रुकत नाही, ही विकत नाही. या जाबाज सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. बंधू भगिनींनो, ज्यावेळी आमच्या लष्कर प्रमुखानं सांगितलं, होय आम्ही बालाकोट मध्ये या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांना संपवून टाकलाय, अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं. पण जगाच्या पाठीवर 2च लोक असे होते जे मान्य करायला तयार नव्हते, जे म्हणत होते पुरावा काय आहे, पुरावा काय आहे. एक होता पाकिस्तान, त्याचं साहजिक होतं, त्याच्याकरता अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अशी पाकिस्तानची अवस्था होती. आणि दुसरे होते हे महाखिचडीचे नेते, जे आमच्या सैन्याला विचारत होते पुरावा काय, पुरावा काय. अरे मी म्हटलं, तुम्ही आधी जर सांगितलं असतं, जे रॉकेट बालाकोट मध्ये सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता की जा त्या ठिकाणी आणि पहा काय आमच्या सैन्यानं शौर्य केलं. पण बंधू भगिनींनो, एकीकडे सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि दुसरीकडे यांचे जाहीरनामे बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा काय म्हणतो? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणतो, आम्ही जर निवडून आलो तर पाकिस्तानशी युद्ध नाही, चर्चा करू. पाकिस्तानशी चर्चा करा असं म्हणतो, म्हणजे त्यांनी किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकायचे आणि आम्ही त्याच्याशी बिर्याणी खात चर्चा करायची. बंधू भगिनींनो, हा चर्चा करणारा भारत नाही आहे. या भारताच्या एका सैनिकाला माराल तर तुमच्या 4 लोकांना मारल्याशिवाय आता भारत चूप बसणार नाही आहे. अरे तुम्हाला काय चर्चा करायची असेल तुम्ही तुमच्या घरी चर्चा करा. भारत आता पाकिस्तानशी चर्चा करणार नाही आहे. आणि दुसरे काँग्रेस तर त्याही पलीकडे गेलं. काँग्रेस पार्टी म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही जम्मू काश्मीर मधनं सेना कमी करू, आम्ही जम्मू काश्मीर मध्ये सेनेला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. काय विशेष अधिकार आहेत? 2च विशेष अधिकार आमच्या सेनेला आहे. या देशामध्ये पाकिस्तानी आतंकवादी शिरला तर त्याच ठिकाणी बंदुकीच्या गोळीनं त्याला ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आमच्या सेनेला दुसरा अधिकार आहे, पाकिस्तानकडनं पैसे घेऊन जे भाडोत्री आमच्या सैन्यावर गोटमार करतात त्यांना जेलमध्ये बंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. हे महाखिचडी म्हणते हे अधिकार आम्ही काढून टाकू, म्हणजे त्या पाकिस्तानी सैनिकांनी, तिथल्या आतंकवाद्यांनी आमच्या देशात घुसायचं, आमच्या सैनिकाच्या छातीमध्ये गोळ्या मारायच्या आणि यांनी अधिकार काढल्यात म्हणून आमच्या सैनिकांनी बंदुका देखील रोखायच्या नाहीत. ही कोणती या ठिकाणी नीती आहे, हा माझा काँग्रेसला सवाल आहे. अरे तुम्ही या देशाचा विचार करताय का? हा जाहीरनामा तुमचा आहे का लष्कर-ए-तोयबाचा जाहीरनामा आहे? हा विचार करण्याची वेळ आज या ठिकाणी आली आहे. बंधू भगिनींनो, यांच्या जाहीरनाम्यात पुढे काय म्हणतात? यांच्या जाहीरनाम्यामध्ये हे म्हणतात, या ठिकाणी आमचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू. कलम 124A काय आहे? देशद्रोहाचा गुन्हा. या देशामध्ये जो देशद्रोहाचा गुन्हा करतो त्याला कलम 124A च्या अंतर्गत 10 वर्ष जेलमध्ये टाकता येतं.
बंधू भगिनींनो, हे म्हणतात आम्ही तो काढून टाकू, म्हणजे या देशामध्ये एखाद्यानं हे म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकील, तर त्याला 124 च्या अंतर्गत 10 वर्ष जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124 च्या अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांच्यावर 124 लागतो आणि ही काँग्रेस पार्टी म्हणते 124 आम्ही काढून टाकू. बंधू भगिनींनो, या देशामध्ये देशद्रोह जर गुन्हा असणार नाही तर नेमका गुन्हा काय असणार आहे हा माझा सवाल आहे. आणि त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नादान लोक नारे लावतात, भारत तेरे तुकडे होगे 50, पाकिस्तान जिंदाबाद. पोलीस त्यांच्यावर 124 लावतं, त्यांना जेलमध्ये टाकतं. तर या महाखिचडीला इतकं दुःख होतं की ते म्हणतात आता याच्या पुढे 124 काढून टाकू. बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये जर देशद्रोहांचा सत्कार होणार असेल आणि देशभक्तांना गोळ्या खायच्या असतील तर माझा सवाल आहे, कशा करता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही मतदान करायचं. बंधू भगिनींनो, ज्यावेळी गीते साहेबांच्या धनुष्यबाणाची बटन तुम्ही दाबाल, गीते साहेबांना तर मत मिळेल, पण हा धनुष्यबाण सरळ मोदीजींच्या हातात जाणार आहे आणि या धनुष्यबाणाने मोदीजी असा बाण चालवतील. हे जेवढे देशविरोधी ताकदी आहेत, देशविरोधी शक्ती आहेत, यांचा नायनाट हा बाण केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे, येत्या 23 तारखेला इतक्या जोरानं या ठिकाणी बटन दाबा की एकीकडे आपल्या विरोधकांना झटका मिळेल आणि या ठिकाणी प्रचंड मताने आमचे गीते साहेब निवडून येतील. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे अवस्था अशी आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस जवळ माणसं देखील उरले नाही, बोलणारे वक्ते देखील उरले नाही. आमच्या विरुद्ध यांची वेळ का आली बघा. एक जमाना असा होता, लोक सायकल किरायाने घ्यायचे, लोक मोटरसायकल किरायाने घ्यायचे, लोक मोटर गाडी किरायाने घ्यायचे. आता शरद पवार साहेबांनी रेल्वे इंजिन किरायाने घेतला आणि ते रेल्वे इंजिन इकडे तिकडे जाऊन बोलतात. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे बंद पडलेलं रेल्वे इंजिन आहे, हे बंद पडलेलं रेल्वे इंजिन राष्ट्रवादीने कुठेही नेलं तरी त्यांची गाडी पुढे जाऊ शकत नाही. आता या ठिकाणी केवळ शिवसेना, भाजप, महायुतीच निवडून येणार आहे आणि म्हणून आपण जोरदार मतदान करा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय. आप आश्वस्त रहिए, आप भारत माता की. या सभेसाठी सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय पालकमंत्री महोदय, सन्माननीय आनंदजी गीते साहेब आणि सर्व मान्यवर आणि या हजारांच्या संख्येनं सर्व कार्यकर्ते. देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन, ये देश ये मेरा वतन, ये मेरा घर मेरा चमन, सबका